नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. तर याच्यामध्ये पुढील कारणांमुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर काही कागदपत्रे आता पुन्हा डिबार करण्यात आली आहेत. म्हणजेच ती आता या ॲडमिशनच्या वेळी चालणार नाही. तर या संदर्भात येथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. चला तर या संदर्भात माहिती घेऊया. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे Google लोकेशन तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहेत. लक्षात घ्या की जी तुम्ही माहिती भरणार आहात ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. केवळ 10 शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत. यापूर्वी आपण देखील सांगितलं होतं. तसेच लक्षात घ्या की तुमचा अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल तर लक्षात घ्या की पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरायचा आहे. लक्षात घ्या तुमच्या अर्जामध्ये जर काही चुकीचे इन्फॉर्मेशन भरली गेलेली असेल तर लक्षात घ्या की तो अर्ज डायरेक्ट डिलीट करायला सांगितलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला हा अर्ज डिलीट करता येईल. एकदा का अर्ज तुम्ही सबमिट केलात परंतु तुम्हाला यानंतर काहीही करता येणार नाही. याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब की डुप्लिकेट अर्ज भरू नयेत. तर यामध्ये एकाच बालकाचे 2 अर्ज म्हणजे एकापेक्षा जर अधिक तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे दोन्ही अर्ज बाद होतील आणि तुम्हाला लॉटरी प्रक्रियेमध्ये विचारात घेतलं जाणार नाही. याचबरोबर खोटी आणि चुकीची माहिती भरू नये आणि लक्षात घ्या की जर पासवर्ड तुमचा विसरला तर रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड देखील रिसेट करू शकता. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यावर्षी सन 2025-26 करता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. तर गॅस पुस्तक जे आहे ते तुम्हाला निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. तसेच लक्षात घ्या की 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत म्हणजेच नॅशनलाइज बँकेचं पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुमच्याजवळ असणारी पतपेढी असेल किंवा स्थानिक बँका असतील तर यांचं पासबुक चालणार नाही आहे. नॅशनलाइज बँकेचं पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. यावर तुमचा ॲड्रेस असला पाहिजे. तर याचबरोबर Google लोकेशन भरते चुकू नये आणि डायरेक्ट Google मॅपवरती पत्ता टाकतो तसा पत्ता टाईप करायचा नाही आहे. लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट रिबन सेट करायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती लक्षात घेऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपले WhatsApp ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच तुम्ही जॉइन करून घ्या. तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.